शिंदेंच्या खासदाराच्या स्नेहभोजनाला जाण्यापूर्वी परवानगी घ्यावी. आदित्य ठाकरे यांच्याकडून पक्षातील खासदारांना सक्त सूचना. मात्र मंत्र्यांनी बोलावल्यावर जायला हवं. खासदारांकडून नाराजी व्यक्त. प्रतापराव जाधवांच्या घरी ठाकरेंच्या 3 खासदारांची उपस्थिती. काल रात्री आयोजित स्नेहभोजनासाठी संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वागचौरे यांनी हजेरी लावली. राजकीय वर्तुळात चर्चा. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांची दिल्लीमध्ये पत्रकारांवर अरेरावी. प्रतापराव जाधवांच्या घरी स्नेहभोजनाच्या प्रश्नावर संजय जाधव यांच्याकडून संताप. शिंदेंच्या सत्कार सोहळ्यामध्ये ठाकरेंच्या खासदाराची हजेरी. दिल्लीतील शिंदेंच्या कार्यक्रमाला संजय दिना पाटील देखील उपस्थित. उदय सामंतांची माहिती. चर्चांना उधाण. महाराष्ट्र राज्याचा कार्यक्रम. सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीमुळे मी देखील कार्यक्रमाला उपस्थित होतो. खासदार संजय दिना पाटलांची TV9 मराठीला माहिती. उद्धव ठाकरे यांच्या खासदारांनी योग्य तो निर्णय घ्यावा. काही प्रकाशात आलेत तर काही अजून प्रकाशात आले नाहीत. राऊतांच्या पवार आणि शिंदेंवरील टीकेवरून उदय सामंतांचं सूचक वक्तव्य. स्नेहभोजनासाठी आम्ही प्रतापराव जाधव यांच्याकडे गेलो होतो. ऑपरेशन टायगर असं काही नाही. कुणीही आमच्या संपर्कात नाही. ठाकरे गटाचे नेते नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडून स्पष्ट. संजय दिना पाटील कदाचित शरद पवारांसाठी गेले असतील. शिंदेंच्या कार्यक्रमाला संजय दिना पाटलांच्या उपस्थितीवरून आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया. भाजपचे जास्त आमदार निवडून आल्यानं शिंदेंचं महत्त्व कमी झालं. महत्त्व कमी झाल्यानं आमदार येणार असं म्हणतात अंबादास दानवेंचा शिंदेंवर निशाणा. शरद पवारांवर बोलायची राऊतांची पात्रता तरी आहे का? राऊत फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी बोलतात. रामदास कदम यांचा हल्लाबोल. ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांच्या स्नेहभोजनाच्या शिंदेंच्या 2 खासदारांची हजेरी. स्नेहभोजनाला नरेश म्हस्के आणि श्रीरंग बारणे यांची उपस्थिती. सूत्रांची माहिती. जलसंधारण विभागाच्या कार्यक्रमाला शिंदे आणि अजित पवारांची अनुपस्थिती. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जलसंधारण विभागामध्ये नियुक्तीपत्रांचं वाटप. या कार्यक्रमाचं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण. ठाकरे गटाचे नेते राजन साळवी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार. ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार. शिंदेंच्या निवासस्थानी सामंत बंधू आणि राजन साळवी यांची 1.5 तास बैठक. माझ्या मागील काळामध्ये 1 अंश सुद्धा चुकीचं काम केलं नाही. कुणाचा आरोप असेल तर सिद्ध करा. राजकीय संन्यास घेईन. राजन साळवी यांचं वक्तव्य. ठाकरेंच्या शिवसेनेतील लोकांना संन्यास घेण्यापासून मार्ग नाही. राजन साळवींच्या प्रवेशावरून मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा हल्लाबोल. भ्रष्टाचाऱ्यांना घ्यायचं असेल तर घ्या. आदित्य ठाकरे यांची राजन साळवींच्या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया. तर यांचा स्वार्थीपणा आणि हावरटपणा संपत नाही. आदित्य ठाकरे यांची टीका. ठाकरेंची माणसं गळाला लावण्याचं काम रोज सुरू आहे. काही लोक दबावाला बळी पडतात तर काही सरकारी यंत्रणांच्या दबावाला. साळवींच्या पक्षप्रवेशावर भास्कर जाधव यांची टीका. भाजपने साळवींसाठी कधीच दरवाजा उघडला नाही. म्हणून त्यांना शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करावा लागतोय. राजन साळवींच्या पक्षप्रवेशाच्या प्रश्नावर विनायक राऊतांची टीका. पक्षामध्ये घेण्यासाठी आदित्य ठाकरे आणि विनायक राऊतांचा देखील फोन येईल. महायुतीमध्ये आपल्याला घाण नकोय. भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणेंची टीका. संजय राऊतांकडून मराठा स्वाभिमानाचा अवमान. जनाधार आणि आत्मसन्मान गमावलेल्या लोकांना दुसऱ्यांचा सत्कार झाला म्हणून दुःख. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडून ट्विट करत टीका. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांचा आजपासून राज्यभर दौरा. भाजपच्या संघटन पर्वासाठी बावनकुळे महाराष्ट्र पिंजून काढणार. इथून 18 फेब्रुवारीपर्यंत राज्यभरात भाजपचं सदस्य नोंदणीवर भर. महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये नवी अपडेट. तपास करण्यासाठी आता विशेष पथकाची स्थापना. पथकामध्ये 1 पोलीस निरीक्षक, 4 कॉन्स्टेबलचा समावेश. अजित पवारांनी सुरेश धस यांना भेटीसाठी वेळ दिली नाही. सूत्रांची माहिती. बीड जिल्हा नियोजन समितीमधील तक्रारीबाबत धस भेट घेणार होते. दादांनी भेटीची वेळ न दिल्यानं धस बीडच्या दिशेनं रवाना. सूत्रांची माहिती. बीडमधील खंडणी प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेच्या आवाजाचे नमुने घेतले जाणार. सूत्रांची माहिती. आरोपी सुदर्शन घुले सध्या पोलीस कोठडी. उद्या घुलेची पोलीस कोठडी संपणार. साताऱ्याच्या संगम माहुलीमध्ये कृष्णा वेण्णा रथोत्सव उत्साहामध्ये पार पडला. ग्रामस्थांकडून कृष्णामाईची मूर्ती असणाऱ्या लाकडी रथाला नदीपात्रामध्ये जलाभिषेक. अमरावती जिल्ह्यामधील वरुडमध्ये विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक. पीक विम्याचं अनुदान मिळालं नसल्यानं शेतकरी आक्रमक. तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी.
केसगळती प्रकरणाचा प्रादुर्भाव बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यात देखील. केसगळतीचे आतापर्यंत 277 रुग्ण आढळल्याची माहिती. आरोग्य यंत्रणा हतबल. सिंहस्थ कुंभमेळा संदर्भात झालेल्या बैठकीनंतर कामांना वेग. अधिकाऱ्यांनी सिटीलिंग बसमधून प्रवास करत कुंभमेळ्याचा आढावा घेतला. कुंभमेळा तयारीसाठी नियोजनाची पाहणी. परभणीमध्ये उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये कृषी मेळाव्याचं आयोजन. मेळाव्यामध्ये मोठ्या संख्येनं शेतकरी हजेरी लावणार. हिंगोलीच्या बाभुळगावमध्ये येडोबा महाराजांच्या यात्रेला सुरुवात. यात्रेमध्ये आगीच्या निखाऱ्यावरून अनवाणी पायानं चालण्याची परंपरा. हिंगोलीमध्ये शिवजयंती निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये रंगरंगोटी. परिसरामध्ये महाराजांचा इतिहास दर्शवणारे पोस्टर्स. अमरावतीमध्ये सीसीआयच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड. विदर्भातील 68 केंद्रांवर कापूस खरेदी ठप्प. एका क्विंटल मागे शेतकऱ्यांचं 400 ते 500 रुपयांचं नुकसान. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये आदिवासी कोळी समाजाचं प्रलंबित जात प्रमाणपत्रासाठी ठिय्या आंदोलन. आंदोलकांकडून तहसील कार्यालयासमोर लोटांगण. आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं महिलांचा देखील सहभाग. परभणीमध्ये 20,000 क्विंटल सोयाबीन अद्यापही शिल्लक. नाफेडकडून सोयाबीन खरेदीला मुदतवाढ केवळ कागदावरच. शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदीची प्रतीक्षा. सोलापूरमध्ये बजेटनंतरही कांद्याचे दर घसरलेलेच. बाजार समितीमध्ये कांद्याला प्रतिकिलो 15 ते 20 रुपयांपर्यंतचा भाव. बाजार समितीमध्ये कांद्याची आवक घटली तरी देखील भाव घसरलेलेच. चाळीसगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये 700 रुपयांनी वाढ. आवक घटल्यानं दरामध्ये वाढ. शेतकऱ्यांमध्ये काहीसं समाधान. जळगावच्या पाचोऱ्यामध्ये तांत्रिक बिघाडीचं कारण देत कापूस खरेदीला बंदी. शेतकऱ्यांकडून नाराजीचा सूर. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये पळसाची फुलं बहरली. रंगपंचमीसाठी आतापासूनच फुलं साठवून ठेवण्याचं काम सुरू. वाशिम जिल्ह्यामध्ये संत्रा तोडणीला आता वेग. संत्री तोडण्यासाठी मध्य प्रदेशातून मजूर दाखल. संत्रा तोडणीसाठी मजुरांना दररोज 300 ते 500 रुपयांची मजुरी. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेचा नितीन गडकरी यांच्याकडून आढावा. ऊस तोडणी यंत्राचा सुधारित अहवाल द्या. गडकरींच्या राज्याच्या कृषी खात्याला सूचना. जळगावमध्ये संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे मेळाव्याचं आयोजन. मेळाव्याला जिल्हाभरातील समाज बांधवांची उपस्थिती. बीड जिल्ह्यामध्ये 2,000 हेक्टरवर फळबागांची लागवड. कृषी विभागाकडून 2 हेक्टर मर्यादेपर्यंत 2,24,000 रुपयांचं अनुदान. शेतकऱ्यांना अर्ज करण्याचं कृषी खात्याचं आवाहन. हिंगोलीच्या सेनगावमधील ताकतोडामध्ये अमेरिकन चिया पिकांची लागवड. शेतकऱ्याला एकरी 80,000 रुपयांचा नफा मिळाला. पारंपरिक शेतीला बगल देत चिया पिकाची लागवड. उन्हाळ्याच्या तोंडावर नांदेडमध्ये पाणी टंचाईचं संकट. हंडाभर पाण्यासाठी महिलांची विहिरीवर कसरत. गावकऱ्यांकडून पाण्याचा प्रश्न सोडवण्याची मागणी. भाडीपाचा अतिशय निर्लज्ज कांदे पोहे या नावाचा उद्या होणारा एपिसोड पुढे ढकलला. रणवीर अलाहाबादियाच्या वादानंतर भाडीपाचा निर्णय. वाशिम जिल्ह्यामधील प्रमुख प्रकल्पांमधील पाणीसाठा घटला. पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्यानं नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण. जलसंवर्धनासाठी विशेष पाऊल उचलण्याची मागणी. बुलढाण्यामध्ये जीबीएसच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची खबरदारी. पाणी तपासणीचे अधिकाऱ्यांना आदेश. ग्रामीण भागामध्ये जलस्रोतांचं मधील नमुने घेतले जाणार तर कामचुकारपणा करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई. पश्चिम विदर्भामधील अनेक तहसीलदारांची वाहनं खिळखिळी. 30 अधिकाऱ्यांना अजूनही वाहनं नाहीत. अनेक वाहनं भंगारामध्ये पडून असल्याचं चित्र. अहिल्यानगर शहरामध्ये डीजेच्या वापरावर पोलिसांकडून बंदी. 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेमुळे रात्री 10 नंतर डीजे वाजवल्यास कठोर कारवाईचा इशारा. जालना पालिका प्रशासनाकडून अतिक्रमणांवर कारवाई. अतिक्रमण पालिका प्रशासनाकडून जमीनदोस्त. जवळपास 30 पेक्षा अधिक अतिक्रमणं हटवण्यात आली. जालन्यातील बदनापूरमध्ये गट विकास अधिकाऱ्यांना 10 ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या. आढावा बैठकीला अनुपस्थित राहिल्यानं अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या.